हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे ही जी राणी आहे ती इंद्राबरोबर पी ए बनून ऑफिसमध्ये तर आलेलीच आहे. आणि आता राणीला पाहताच गजा आणि विक्रांत जे आहे ते दोघेही जण बोलू लागतात. त्यावेळी आता विक्रांत गजाला म्हणतो की गजा, तू आता सगळं काही नीट केलं आहेस ना? त्यावेळी गजा बोलतो की तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्या सगळ्या गोष्टीचं. तर आता इकडे हे आबा जे आहे ते मालतीकडे आलेले आहेत आणि मालतीला म्हणत असतात की तुला प्रॉब्लेम काय आहे. त्यावेळी मालती बोलते की मला ती ऑफिसला जायलाच नको आहे. त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते बोलतात की हे बघ, जर ती ऑफिसला गेली तर आपल्या इंद्रालाच मदत होईल. आणि तुला माहिती आहे का ती ऑफिसला का गेली आहे? इंद्र आणखीनही चिकूच्या गेलेल्या धक्क्यातून सावरलेला नाहीये आणि त्याला सावरण्यासाठी ती तिथे गेली आहे. पण तुला हे समजूनच घ्यायचं नाहीये. तर त्यावेळी आता मालती बोलते की काय, तुम्हाला हे असं वाटतंय? असं काहीच नाहीये. उलट इंद्राचं लक्ष पूर्ण त्या मुलीकडे जाईल आणि त्याचं कामावर लक्षही लागणार नाही. तर आता ते आबा जे आहेत ते बोलतात की मालती, तुला समजावणं म्हणजे ना कठीणच आहे, असं म्हणत ते आता बाहेर निघून जातात. तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण केबिनमध्ये आलेले आहेत. इंद्रा राणीचं केबिनमध्ये वेलकम करतो. राणी खुश होते. राणी बोलते की खरं तर आता मला खूप बरं वाटतंय. खूप दिवसातून मी ऑफिसला आलेली आहे. त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती बोलते की मला सांगा, अश्विनी जर असती तर मला पाहून काय बोलली असती? असं म्हणताच इंद्राला ते आठवतं जे मालतीने राणीला बरोबरच म्हटलं होतं. इंद्र, तुला काही वाटतं की नाही? चिकूला जाऊन आताच काही दिवस झाले आहे आणि तू तुझ्या बायकोसाठी असे नवीन ड्रेस वगैरे आणतोयस. तुला काहीच कसं वाटत नाही रे? तर आता लोक काय म्हणतील हे देखील त्याला ते आठवतं. त्यावेळी आता ही जी राणी आहे ती बोलते की सर काय झालं? त्यावेळी इंद्रा जो आहे तो नाराज होतो. त्याला खरं तर खूप वाईट वाटतं. तो बोलतो की मला आईच्या बोलण्याचं खरंच खूप वाईट वाटलं. असं नाही आहे की मला चिकूची आठवण येत नाही, मला माझ्या चिकूची खूप आठवण येते. त्यावेळी आता राणी इथे इंद्राला समजावण्याचा प्रयत्न करते. राणी बोलते की हे पहा सर, तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तर आईला वाईट वाटणारच ना, त्यामुळे तुम्ही एवढं मनावरही घेऊ नका. राणी इंद्राला समजावत असते आणि त्यानंतर आता इथे दोघेही जण कामाबद्दल बोलू लागतात. राणीच्या घरी राणीच्या आईचं कंबर खूप दुखत असतं आणि तिला त्या वेदना आता सहन होत नसतात. ती देवासमोर येते आणि हात जोडून म्हणते, देवा, आता खूप झालं रे, आता मला सहन होत नाहीये, मला प्लीज तुझ्याकडे घेऊन ये. असं बोलताच आता इथे इकडून बाहेरून बुवा आलेले असतात आणि ते तिचं बोलणं ऐकतात. तर त्यावेळी आता त्यांना खूप वाईट वाटतं. आता काहीही करून लवकरात लवकर तिचं ऑपरेशन केलं पाहिजे असा विचार आता त्यांच्या मनात येतच असतो. इकडे उर्मिला जी आहे ती आता मालतीच्या रूममध्ये आलेली आहे आणि आल्यानंतर आता इथे ती आणखीन राणीबद्दल मालतीला भडकवू लागते आणि मालतीलाही उर्मिलाचं म्हणणं पटत असतं. इकडे आता हा जो विक्रांत जो आहे तो गजाकडे आलेला आहे आणि गजाला म्हणत असतो की मला सांग, खरंच तू नक्की काम केलं आहे ना? यावेळेस आपलं काम नक्की होईल ना? तर आता गजा म्हणतो की साहेब, तुम्ही काळजीच करू नका. त्यावेळी आता विक्रांत त्याला विचारू लागतो की नक्की तू काय केलं आहे? तर त्यावेळी तो सांगू लागतो त्या मशीनबद्दल, जी खूप फास्ट मशीन असते आणि ती मशीन आता ते राणीला चालवायला लावणार आहेत आणि त्या मशीनमुळेच राणीच्या जीवाला इथे धोका होऊ शकतो. आणि हे ऐकून विक्रांतला खूप बरं वाटतं. इकडे राणी जी आहे ती आता इंद्राला बोलते की इंद्रा सर, आता आपल्याला खाली जायला पाहिजे, कारण आपण त्या मशीनबद्दल सगळ्यांशी बोलणार होतोच ना. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो राणी, चल आपल्याला आता बाहेर जायला हवं. असं म्हणत आता ते दोघेही जण खाली येतात. खाली आल्यानंतर गजा आणि विक्रांत तर वाटच पाहून असतात. त्यावेळी आता सगळेजण त्या मशीनबद्दल बोलत असतात. त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राची PM म्हणून सगळे नोट्स डाऊन करत असते. इंद्रा सांगतो की तुम्हाला या मशीनबद्दल काय काय वाटतं? तर बरेच जण सांगू लागतात की ही मशीन अशी आहे वगैरे, असं काम करावं लागतं. आपल्या इंद्रा आणि राणी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतात. त्यावेळी आता इथे हा जो गजा आहे ना तो बोलतो की राणी, मला असं वाटतं हिला एकदा तू चालून दाखवावं, कारण ना ह्याच्या जरा अडचणी येत आहेत. त्यावेळी आता राणी बोलते की हो, काही हरकत नाही, मी चालवू शकते. पण तेवढ्यात इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही राणी, त्याची गरज नाही.
आणि ज्या कामासाठी माणसं नेमलेले आहेत ते दाखवतीलच ना. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की नाही सर, त्यात काय एवढं. तर गजा हा जो आहे तो सारखंच म्हणत असतो की नाही राणी, तूच ते करून दाखव. तू एकदा करून दाखवलंस ना तर सगळ्यांच्या मनात ते फिट्ट होतं आणि ते करताही येतं. त्यामुळे राणी तूच ते करून दाखव, असं म्हणत गजाने मुद्दाम तिला ती फास्ट मशीन चालवायला भाग पाडलं. तेवढ्यात राणी बोलते की हो, मी करूनच दाखवते, असं म्हणत आता राणी जी आहे ती कामाचा तो सूट वगैरे घालते आणि त्या मशीनला हात लावायला जाते आणि तिने ते मशीन स्टार्टही केले. आणि थोड्याच वेळानंतर त्या मशीनमध्ये आता राणीचा हात चाललेला आहे. गोट्या, इंद्रा सगळ्यांनीच हे पाहिलेलं आहे. तर इंद्रा जो आहे तो पूर्ण धक्क्यात गेलेला आहे. आता काय करावं त्याला हे सुचणार नाहीये. तर इंद्रा या सगळ्यातून राणीचा जीव कसा वाचवेल हे तुम्हाला उद्याच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.